नमस्ते मित्रांनो, माझं नाव आहे लक्ष्मीकांत शास्त्री आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संस्थेबद्दल माहिती। जर तुम्हाला एखादी संस्था काढायची असेल तर कोणत्या कायद्यामध्ये काढायला पाहिजे, उदाहरणामध्ये ट्रस्ट, सोसायटी किंवा सेक्शन 8 कंपनी, तिघांचे फायदे तोटे काय आहेत, कोणती काढणं बेटर आहे, चांगली आहे, या सर्व गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत। ठीक आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की संस्था का काढावी, ठीक आहे ना, कारण प्रत्येक गोष्टीचं एक उद्दिष्ट असतं ना की का काढायला पाहिजे आपण संस्था। जर तुम्हाला एखादं शैक्षणिक काम करायचं असेल, शाळा कॉलेजेस काढायचे असतील, स्किल ट्रेनिंग सेंटर काढायचं असेल तर तुम्हाला संस्था काढणं गरजेचं आहे। जर तुम्हाला वाटतं की लोकांसाठी काहीतरी सोशल ॲक्टिव्हिटी करायची आहे, गरजू व्यक्तीला मदत करायची आहे, एखाद्या अपंग असेल, वयस्कर व्यक्ती असेल, स्त्री असेल, विधवा असेल, अपंग असेल किंवा कोणत्याही प्रकारची सोशल ॲक्टिव्हिटी, सामाजिक कार्य जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला संस्थेमध्ये नोंदणी करावी लागेल। का करावी लागेल तेही आपण पुढे चर्चा करूयात। त्याच्यानंतर क्रीडा आहे, स्पोर्टमध्ये तुम्हाला काही काम करायचं आहे, लोकांना एखादं ट्रेनिंग द्यायची आहे, क्रिकेटबद्दल, फुटबॉलबद्दल, खो खोबद्दल काहीही असेल तर तुम्ही संस्थेमध्ये नोंदणी करू शकता। त्याच्यानंतर आरोग्यविषयक सुविधा द्यायच्या असतील, झोपडपट्टीमधल्या लोकांना तुम्हाला जागरूक करायचं असेल की स्वच्छ कसं राहायचं, राहणीमान कसं ठेवायचं, घाणीपासून दूर कसं ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, किंवा एखादी व्यक्ती आहे की जसं एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे, त्याची कॅपॅसिटी नाही आहे, तर लोकांकडून डोनेशन घेऊन तुम्ही त्यांना मदत करू शकतात, त्यांना आरोग्याच्या सुविधा देऊ शकतात, गरीब लोकांना तुम्ही मोफत जे काही आहे औषधोपचार करू शकतात। तर या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही याला संस्थांमध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे। ठीक आहे। किंवा तुमची इच्छा आहे की पर्यावरणासाठी तुम्ही काहीतरी काम करायचं आहे, प्रदूषणमुक्त तुम्हाला वातावरण ठेवायचं आहे, लोकांना जागरूक करायचं आहे, लोकांना पर्यावरणाची माहिती द्यायची आहे, ठीक आहे, तर यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकतात, संस्थेमध्ये नोंदणी करू शकतात। आता हे तर झालं की उद्दिष्ट, की कोणत्या उद्दिष्टासाठी आपण संस्था नोंदणी करायला पाहिजे। हे उद्दिष्ट आपण सांगितलेले आहेत, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक किंवा पर्यावरणाविषयी। आता मुद्दा येतो की संस्था का बरं नोंदणी करायची आपल्याला, ठीक आहे ना। जसं उदाहरणार्थ मी एकटा आहे, मी एक व्यक्ती किती लोकांना मदत करू शकतो, एक लिमिटेशन येतात माझ्यावर लोकांना मदत करण्यासाठी, ठीक आहे ना। पण तेच जर आपण ग्रुपमध्ये मिळून काम केलो तर आपण असंख्य लोकांना मदत करू शकतो, आपल्यासोबत खूप लोकांना आपण घेऊन जाऊन पुढे चालू शकतो, ठीक आहे। त्यामुळे संस्था नोंदणी केल्यावर काय होतं, संस्था नोंदणी केलं तर आपण लोकांकडून फंड घेऊ शकतो, डोनेशन घेऊ शकतो, गव्हर्नमेंटही आपल्याला मदत करते, त्यामुळं आपण खूप लोकांपर्यंत पोहोचू शकतो, खूप लोकांना आपण मदत करू शकतो। त्यामुळे लोक काय करतात, संस्था नोंदणी करतात आणि संस्थेच्या नावावर मग आपण डोनेशन फंड घेऊ शकतो। असं आपल्याला वैयक्तिक डोनेशन फंड देणार नाही आहे, पण संस्था नोंदणी केल्यानंतर त्याला एक कायद्याचं रूप मिळाल्यानंतर लोक डोनेशन द्यायला तयार होतात। आता हे दोन्ही मुद्दे आपण पाहिले की कोणत्या कार्यासाठी आपण संस्था काढू शकतो आणि का काढू शकतो। आता हा आहे की संस्था कोणत्या कायद्यामध्ये आपल्याला करायला पाहिजे किंवा कोणकोणते कायदे आपल्या देशात आहेत जे संस्था बनवण्यासाठी आहेत। तर आपल्या देशामध्ये मूलतः 3 कायदे आहेत, एक आहे ट्रस्ट, दुसरा आहे सोसायटी आणि तिसरा आहे सेक्शन 8 कंपनी कायद्यामध्ये ज्याला आपण म्हणतो सेक्शन 8 कंपनी। तर भारतामध्ये 3 प्रकारचे कायदे आहेत, या तिन्ही कायद्यामध्ये तुम्ही संस्था काढू शकतात, तुम्हाला जो योग्य वाटेल, तुमच्या सोयीस्कर असेल तिथे तुम्ही काढू शकतात। आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात की कायदा ट्रस्ट म्हणजे काय आहे। त्याला म्हणतात द महाराष्ट्र पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्ट, त्याला आपण पहिलं बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट सुद्धा म्हणायचे लोक, त्याचं नाव आता बदललेलं आहे। तर तुम्हाला जर ट्रस्ट काढायचे असेल तर या कायद्यामध्ये तुम्हाला नोंदणी करावी लागेल। जर तुम्हाला सोसायटी काढायची असेल तर सोसायटीसाठी कायदा आहे द सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 आणि कंपनी कायद्यामध्ये जर तुम्हाला संस्था काढायची असेल तर त्याला म्हणतात सेक्शन 8 कंपनी, जो कंपनी कायदा आहे 2013, ठीक आहे। हे 3 कायदे आहेत। आता ह्या तिन्ही कायद्याचे फायदे तोटे आपण बघूयात। हे फायदे तोटे बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणत्या कायद्यामध्ये म्हणजे कोणत्या ठिकाणी ट्रस्ट बनवायची का सोसायटी बनवायची का कंपनी बनवायची, हे तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवू शकतात। संस्था बनवायची म्हणजे मेंबर पाहिजे, आपल्याजवळ सदस्य पाहिजेत। मग सदस्य किती पाहिजेत, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे सदस्याचा, कारण की संस्था एकदा बनवल्यानंतर भविष्यामध्ये वादविवाद होऊ शकतात। प्रत्येकाला वाटतं की संस्था आपल्या मनावर चालली पाहिजे, आपल्या इशाऱ्यानुसार चालली पाहिजे, मला संस्थेमध्ये मत मिळालं पाहिजे, महत्त्व द्यायला गेलं पाहिजे, त्यामुळे भविष्यामध्ये काय होतात की वादविवाद क्रिएट होतात। त्यामुळे संस्था बनवण्याच्या आधी
तुम्ही ज्या वेळेस मेंबर घेता, सदस्य घेता संस्थेमध्ये, अशाच लोकांना घ्या की ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, ज्यांना काहीतरी लोकांसाठी करायचं आहे आणि त्यांना घेतल्यामुळं संस्थेची वाढ होण्याची शक्यता आहे, अशाच लोकांना तुम्ही घ्या. सुरुवातीला काय होतं की लोक उत्सुक राहतात, उत्सुकता दाखवतात, पण मग 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 1 वर्षानंतर झाल्यानंतर ते त्यांच्या कामात बिझी असतात, आपण आपल्या कामात बिझी असतो आणि मग संस्थेची जी वाढ ज्या प्रकारे व्हायला पाहिजे त्या प्रकारे होत नाही. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस तुम्ही सदस्य घेताल, असे सदस्य घ्या की त्यांचे जे कार्य आहे, उदाहरणार्थ एखादा डॉक्टर आहे, डॉक्टरला घेतल्यामुळं काय होईल, तुम्ही आरोग्यविषयक कामं करू शकतात. एखादा खेळाडूचा शिक्षक आहे, त्याला घेतल्यामुळं काय होईल, तुमचे उद्दिष्ट जर खेळाविषयी असतील तर संस्थेची वाढ होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी सामाजिक कार्याची आवड आहे, अनुभव आहे, त्या व्यक्तीला घेतला तर संस्थेचा अनुभव भेटेल. तर अशा लोकांना घ्यायचं आहे की ज्यामुळे संस्थेला पुढे भविष्यामध्ये फायदा होईल. आता हे आहे की सदस्य किती पाहिजेत, तर वेगवेगळ्या कायद्यामध्ये वेगवेगळे नियम आहेत. जसं ट्रस्ट कायद्यामध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या सांगितलेली नाही आहे, पण तरी पण आपण 2 किंवा 3 गृहीत धरू. 2ही चालतात सदस्य कमीत कमी, पण काही ठिकाणी 3चा आग्रह केला जातो की कमीत कमी 3 सदस्य ठेवा विषम संख्येमध्ये. तर आपण धरूयात की तुम्हाला जर ट्रस्ट काढायचे असेल तर तुमच्याजवळ 2 किंवा 3 मेंबर पाहिजेत. तर आपण 3 मेंबर धरूयात की 3 मेंबर तुमच्याजवळ पाहिजेत. सोसायटी काढायची असेल तर कमीत कमी 7 लोक पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचे असेल तर तुम्हाला विषम संख्येत ठेवावे लागेल. 7, 9, 11, 13, 15 मॅक्झिमम सदस्यांची लिमिट नाही आहे, मिनिमम 7 लोक पाहिजेत. सेक्शन 8 कंपनीमध्येही असंच आहे, 2 व्यक्ती तुमच्याजवळ पाहिजेत. 2पेक्षा जास्त चालतात पण 2पेक्षा कमी चालत नाहीत. आता इथं मुद्दा हा राईज होतो की कोणती काढायला पाहिजे, ट्रस्ट, सोसायटी किंवा कंपनी कायदा. तुम्हाला जर कमी योग्य माणसं चालायची असतील, कमी माणसं घेऊन तुम्हाला जर संस्थेची पुढे वाटचाल करायची असेल तर तुम्हाला ट्रस्ट किंवा सेक्शन 8 कंपनी किंवाही बेटर आहे. जर तुम्हाला वाटलं की नाही 2पेक्षा जास्त लोक तुमच्याजवळ पाहिजेत तर मग ट्रस्टमध्ये घेऊ शकतात, सोसायटीमध्ये घेऊ शकतात, कंपनीमध्ये घेऊ शकतात. तिन्ही ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. आता मुद्दा हा आहे की मग कोणतेही बेटर आहे ना. जर समजा 7पेक्षा जास्त लोक घ्यायचे असतील तर तिन्हीमध्ये तुम्ही नोंदणी करू शकतात. आता ट्रस्टमध्ये काय आहे की निवडणुका घेण्याची गरज नाही आहे. म्हणजे दर 5 वर्षाला किंवा 3 वर्षाला आपण निवडणुकीची अट टाकू शकतो. सोसायटीमध्ये ते मॅन्डेटरी आहे, टाकावी लागते. ट्रस्टमध्ये असं काही नाही आहे, तुम्ही टाकू शकतात की एखादा ट्रस्टी अपॉइंट झाला तर तो आजीवन सभासद राहू शकेल किंवा आजीवन राहू शकेल, अशी आपण अट टाकू शकतो. कंपनीमध्ये तसंच असतं, एकदा मेंबर झाला की तो जोपर्यंतचा जो हिस्सा आहे, शेअर आहे, ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत तो कंपनीचा मालक असतो, तो सदस्य असतो. सोसायटीमध्ये मात्र तुम्हाला दर 3 वर्षाला किंवा 5 वर्षाला निवडणुका घेणं बंधनकारक आहे, कारण ते घटनेमध्ये लिहिलेलं असतं. ठीक आहे, हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी. ठीक आहे ना, तुम्हाला एकदा ठरवलं तुम्ही की तुम्हाला ट्रस्ट, सोसायटी काढायची आहे. आता मुद्दा हा आहे की तुम्हाला नोंदणी कुठं करायची आहे. तुम्हाला ऑफिस तर माहिती पाहिजे ना. तर तुमचं ऑफिस, संस्थेचं ऑफिस ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय करावे लागेल, नोंदणी करावी लागेल, ट्रस्ट किंवा सोसायटीची. कंपनीचं तसं नाही आहे. कंपनीचं तुम्हाला ज्या राज्यामध्ये तुम्ही ऑफिस दाखवत आहात त्या राज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नोंदणी करायची आहे. हा दोघांमध्ये डिफरन्स आहे ट्रस्ट सोसायटी आणि कंपनीमध्ये. ट्रस्ट सोसायटीमध्ये काय आहे, ज्या जिल्ह्यात तुम्ही ऑफिस दाखवत आहात संस्थेचं त्या जिल्ह्यात नोंदणी करायची आहे. आणि कंपनीचं कसं आहे, ज्या राज्यात तुम्ही ऑफिस दाखवत आहात त्या राज्यामध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे. हा तर मुद्दा झाला की संस्था कुठं नोंदवावी. आता त्याची ऑथॉरिटी, हे रजिस्ट्रेशन कोण देतं, तर ट्रस्टच्या केसमध्ये चॅरिटी कमिशनरकडे हे पॉवर असतात. सोसायटीच्या केसमध्ये सहाय्यक निबंधकाकडे हे पॉवर असतात. आणि कंपनीच्या केसमध्ये जे कंपनीचे जे निबंधक आहेत, रजिस्टर ऑफ कंपनीज आहेत, त्यांच्याकडे हे पॉवर आहेत. आता एकदा ठरवलं की आपल्याला किती सदस्य पाहिजेत, संस्था कुठे नोंदवायची, तर त्याची पहिली पद्धत स्टार्ट होते, संस्थेचं नाव काय ठरवायचं. नाव हा महत्त्वाचा घटक आहे. आपण एकमेकांना जे ओळखतो तो कसे ओळखतो, एक तर चेहऱ्याने ओळखतो किंवा नावाने ओळखतो आपण. तर संस्थेचं नाव देताना तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणतं नाव द्यायचं आहे आणि ते नाव तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये, तुमच्या एरियातल्या दुसऱ्या संस्थेशी मिळतं जुळतं नसायला पाहिजे. मिळतं जुळतं असलं तर ते नाव भेटायची शक्यता कमी असते.
तरीसुद्धा ट्रस्ट सोसायटीमध्ये तेवढी अडचण येत नाही. मिळतं जुळतं असलं तरी ठीक आहे. म्हणजे सहसा त्या नावाच्या त्या एरियामध्ये नसतात, थोडं लांब असतात, दूरवर असतात. जवळ नसलं तर तुम्ही नावासाठी अप्लाय करू शकतात सेम नावासाठी. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ आपण काय धरू शकतो की राहुल एज्युकेशन ट्रस्ट. म्हणजे ट्रस्ट जर बनवायचे असेल तर सहसा लोक नावाच्या शेवटी ट्रस्ट लावतात. राहुल एज्युकेशन ट्रस्ट किंवा राहुल सामाजिक ट्रस्ट, राहुल चॅरिटेबल ट्रस्ट असं सहसा. असं नाही की ट्रस्टच लावा असं काही बंधन नाही आहे. लोक फाउंडेशनही लावू शकतात, तुम्ही असोसिएशनही लावू शकतात. सोसायटीच्या केसमध्ये तसंच आहे. सोसायटीचं नाव जर तुम्हाला ठरवायचं असेल तर राहुल एज्युकेशन सोसायटी असं नाव ठेवू शकतात, शेवटी सोसायटी येईल. सोसायटीज ठेवावं असं बंधन नाही आहे, तुम्ही फाउंडेशन ठेवू शकतात, असोसिएशन ठेवू शकतात. पण एक उदाहरण देण्यासाठी मी सांगितलेलं आहे की राहुल एज्युकेशन सोसायटी. कंपनीच्या केसमध्ये काय येईल, जर कंपनी असेल सेक्शन 8 कंपनी तर राहुल एज्युकेशन फाउंडेशन, नावाच्या शेवटी फाउंडेशन येईल. किंवा राहुल एज्युकेशन असोसिएशन येईल, नावाच्या शेवटी काय येईल असोसिएशन. किंवा फेडरेशन ठेवायचं असेल तर फेडरेशनही ठेवू शकतात. तर अशा प्रकारे नावाच्या शेवटी तुम्हाला काहीतरी असोसिएशन, फाउंडेशन हे शब्द ठेवावे लागतात कंपनीच्या केसमध्ये. ठीक आहे. कंपनीच्या केसमध्ये मिळतं जुळतं नाव असेल तर भेटत नाही. नाव युनिक पाहिजे, ते नाव दुसऱ्या एखाद्या कंपनीच्या नावाशी सेम नसायला पाहिजे, मिळतं जुळतं नसायला पाहिजे. ही इथं प्रमुख अट आहे. आणि नाव मिळण्याची थोडी, जर समजा नावाचं साधर्म्य असेल, त्याच नावाची दुसरी एखादी कंपनी असेल किंवा त्याच नावाने एखादा ट्रेडमार्क असेल तर ते नाव भेटत नाही. उदाहरणामध्ये मला वाटलं की नाव ठेवावं रिलायन्स एज्युकेशनल फाउंडेशन असं जर मी ठेवायचं म्हणलं तर रिलायन्स नाव भेटत नाही, कारण त्या नावाने आधीच ट्रेडमार्क आहेत, त्या नावाने आधीच कंपनी आहे, तर ते रिलायन्स नाव मला भेटणार नाही. तसं त्यामुळं तुम्ही जर सेक्शन 8 कंपनी काढत असाल तर तुम्हाला हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला सर्च करायचं आहे त्या नावाची दुसरी कंपनी नसायला पाहिजे. ठीक आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट इथं आहे की तुम्हाला जर नावासाठी अप्लाय करायचं असेल तर ट्रस्ट आणि सोसायटीमध्ये नावासाठी फीस लागत नाही, नाव रिझर्व करण्यासाठी. पण कंपनीच्या केसमध्ये 1,000 रुपये फीस तुम्हाला द्यावी लागते नाव रिझर्व करण्यासाठी. आणि नाव भेटल्यानंतर तुम्ही कंपनी रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू करू शकतात. 20 दिवसाचा तुम्हाला कालावधी भेटतो, 20 दिवस 20 डेजचा तुम्हाला कालावधी भेटतो नाव भेटल्यानंतर, आणि मग तुम्ही नोंदणी करू शकतात. ठीक आहे. ही सिंपल प्रोसेस आहे. तिघांची तुम्हाला मी सांगितलेली आहे. कायदा कोणता पाहिजे, मिनिमम मेंबर किती पाहिजेत, कोणाकडे नोंदणी करायची, आणि नावाची प्रोसेससुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर संस्था नोंदणीची पद्धत. ठीक आहे. आपल्याला ह्या गोष्टी कळायला की मेंबर किती पाहिजेत, नाव कुठे ठेवायला पाहिजे, आणि संस्था कुठे नोंदणी करायला पाहिजे. आता याची प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे. ठीक आहे ना. आता काही ठिकाणी कसं आहे, ट्रस्ट आणि सोसायटीच्या केसमध्ये फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे, पण जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची प्रिंट काढून नोटरी करून 2 किंवा 3 प्रतीमध्ये आपल्याला ऑफिसमध्ये सबमिट करावे लागतात ट्रस्ट आणि सोसायटीच्या केसमध्ये. म्हणजे मिक्स आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रत आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत आपले घटना नियमावली ते सगळे नोटरी करून झेरॉक्स काढून 2 किंवा 3 प्रतीमध्ये आपल्याला ऑफिसमध्ये जमा करावे लागतात. म्हणजे मिक्स आहे पद्धत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. कंपनीच्या केसमध्ये तसं नाही आहे. कंपनीच्या केसमध्ये 100% प्रोसेस जी आहे, 100% प्रोसेस ऑनलाईन आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा प्रोसेस ऑनलाईन आहे, आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे काही कंप्लायन्सेस असतात, जसं ॲन्युअल रिटर्न असेल, ऑडिट असेल, ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत, कम्प्लिटली ऑनलाईन आहेत. तुम्हाला कुठेही ऑफिसच्या चक्रा मारायची गरज नाही. त्यामुळे जे आजकाल जो ट्रेंड चालू आहे संस्था बनवण्याचा, तो कंपनी कायद्यामध्ये चालू आहे, कारण सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे. त्यामुळे जो वेळखाऊ जे प्रोसेस आहे ट्रस्ट आणि सोसायटीची, त्यामुळे लोक या कामाला वैतागलेले आहेत, आणि सगळ्यांचा कल जास्त करून सेक्शन 8 कंपनीकडे आहे. आता संस्था नोंदणीची पद्धत पाहिली. त्याच्यानंतर पाहिली की संस्था नोंदणी करण्यासाठी जे आपण घटना बनवतो, ठीक आहे ना, ज्याच्यामध्ये आपण उद्दिष्ट लिहिलेले असतात की संस्था कोणकोणते उद्दिष्ट करणार आहे, शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, क्रीडाविषयक असेल, पर्यावरणविषयक असेल, हे सगळं लिहिलेलं असतो. त्याला काय म्हणतात, ट्रस्ट असेल तर ट्रस्टच्या केसमध्ये ट्रस्ट डीड म्हणतात त्याला. एक डीड बनवली जाते स्टॅम्प पेपरवर, 100चा 500 रुपयाचा स्टॅम्प असतो, त्या व्हॅल्यूप्रमाणे डिपेंड करतो. आणि तर मग त्या स्टॅम्प पेपरवर आणि पुढे संस्थेचे उद्दिष्ट, नियम व नियमावली प्रिंट केली जातात. त्यालाच आपण ट्रस्ट डीड म्हणतो.
सोसायटीच्या केसमध्ये त्याला काय म्हणतो आपण, उद्दिष्ट, नियम व नियमावली म्हणतो आपण. ठीक आहे, MOA आणि AOA, मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन असं म्हटलं जातं त्याला. कंपनीच्या केसमध्येही जे उद्दिष्ट असतात किंवा नियम व नियमावली असतात त्यालाही MOA आणि AOA म्हणजे मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे झाली संस्थेची घटना, हे तुम्हाला बनवावी लागेल. आणि जे तुम्ही हा उद्दिष्ट ह्या संस्थेच्या माध्यमातून करणार आहात तेच उद्दिष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावे लागतील आणि तेच उद्दिष्ट तुम्हाला पुन्हा पार पाडावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही काम करू शकत नाहीत. त्यामुळे जेव्हाही तुम्ही ड्राफ्ट करताल त्यावेळेस जे जे कामं तुम्हाला करायचे आहेत ते सगळे मुद्दे त्यात तुम्हाला टाकायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही क्रीडाविषयक टाकताल आणि आरोग्यविषयक कामं करताल तर असं चालत नाही. ठीक आहे, आता नोंदणीचा कालावधी. ठीक आहे, सगळी प्रोसेस आपण केली, नाव ठरवले, सदस्य घेतले, सगळा फॉर्म भरला, सबमिट केला. आता संस्था नोंदणीचा कालावधी किती वेळ लागतो डिपेंड करतं. जर कार्यालयावर जर कामाचा लोड असेल तर 1 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. कधीकधी ते म्हणतात की जाहिरात द्या पेपरमध्ये तुमच्या संस्थेविषयी, तर त्यामुळे 1 ते 3 महिन्याचा कालावधी ट्रस्टसाठी लागू शकतो. सोसायटीसाठीही तेवढाच कालावधी लागतो. सोसायटीमध्ये सुरुवातीला जे प्रमाणपत्र भेटतं ते लगेच भेटतं 2-3 दिवसामध्ये आणि दुसरं प्रमाणपत्र यायला वेळ लागतो. कंपनीच्या केसमध्ये सगळा फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर 3 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला सगळेच प्रमाणपत्र, लायसन्सची कॉपी सगळं भेटतात 3 ते 5 दिवसामध्ये कंपनीच्या केसमध्ये. तर आपण कालावधी बघितलेला आहे. आता हे आहे की समजा आपली नोंदणी झाली, सगळी प्रोसेस आपण पूर्ण केली. नोंदणी झाल्यानंतर आपल्याला काय काय भेटतं. जर तुमची ट्रस्ट असेल तर ट्रस्टच्या केसमध्ये तुम्हाला प्रमाणपत्र भेटतं F किंवा E. F म्हणजे जर तुम्ही सोसायटी केली असेल, सोसायटी नोंदणी केली असेल तर तुम्हाला ट्रस्टमध्ये सुद्धा नोंदणी करणं बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं जर तुम्ही फक्त ट्रस्टमध्ये नोंदणी केला तर तुम्हाला एकच प्रमाणपत्र भेटतं, मग ते E प्रमाणपत्र भेटतं. जर तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीसाठी, चॅरिटेबलसाठी नोंदणी केलात तर. जर तुम्ही मंदिर असेल तुमचं तर A प्रमाणपत्र भेटतं. त्याप्रमाणे ABCDE असे कॅटेगरी केलेले आहेत. ठीक आहे, चॅरिटेबलसाठी काय प्रमाणपत्र भेटतं, E. आणि जर तुमची सोसायटी असेल आणि सोसायटीचं ट्रस्टमध्ये कन्वर्ट केलं असेल तर F प्रमाणपत्र भेटतं. ठीक आहे, प्रमाणपत्र भेटतं, त्याच्यासोबत घटना भेटते, त्याला आपण नियम व नियमावली म्हणतो. ह्या 2 गोष्टी तुम्हाला भेटतात. सोसायटीमध्येही तेच आहे. सोसायटीमध्ये नोंदणी केल्यानंतर सर्टिफिकेट भेटतं, नियम व नियमावली भेटतात. आता कंपनीच्या केसमध्ये जर कंपनी असेल, शैक्षणिक कंपनी, त्यामध्ये जर तुम्ही नोंदणी केलात तर तुम्हाला नोंदणीचं प्रमाणपत्र भेटेल, लायसन्सची कॉपी भेटेल, पॅन कार्ड भेटेल. ठीक आहे, बँक अकाउंट नंबर भेटेल तुम्हाला ऑनलाईन, PF ESIचं रजिस्ट्रेशन मिळेल, ज्याला प्रॉव्हिडंट फंड म्हणतो ना आपण, ते ESIC ते सुद्धा तुम्हाला भेटून जातं. त्यासोबतच प्रोफेशनल टॅक्समध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होतं. या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन भेटतात. त्यासोबतच जे 2 डायरेक्टर असतात त्यांचे DIN नंबरसुद्धा तुम्हाला भेटतात. DIN नंबर, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कंपनीमध्ये नोंदणी केल्यानंतर भेटतात. आता ही सगळी प्रोसेस झाली, आपली कंपनी झाली किंवा संस्था ट्रस्ट झाली. आता त्याच्यानंतर जे काही कंप्लायन्सेस असतात ते कोणते असतात, ऑडिट. तुम्हाला दरवर्षी ऑडिट करणं बंधनकारक आहे. तुमचं जे काही फायनान्शियल इयर आहे, आर्थिक वर्ष संपल्यानंतर तुम्हाला पुढच्या 30 सप्टेंबरपर्यंत ऑडिट करून त्या वेबसाईटला सबमिट करणं बंधनकारक आहे. ट्रस्ट आणि सोसायटीच्या केसमध्ये 30 सप्टेंबर लास्ट डेट असते. 30 सप्टेंबर एखाद्या गव्हर्नमेंट ऑडिटरकडून किंवा CA कडून ऑडिट केल्यानंतर त्याची प्रत जी आहे ती ऑनलाईन सबमिट करावी लागते आणि ऑनलाईन सबमिट केल्यानंतर त्याची कॉपी घेऊन ऑफिसमध्ये सबमिट करावी लागते. ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन भरणं हे बंधनकारक आहे. ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्या कॉपीची अक्नॉलेजमेंटची ऑफिसमध्ये देऊन व्हेरीफाय करणं बंधनकारक आहे. तेव्हाच असं समजलं जाईल की तुम्ही काय केलेलं आहे, रिटर्न भरलेलं आहे सोसायटीचं आणि ट्रस्टचं, जे काय तुमचे असेल सोसायटी किंवा ट्रस्ट. कंपनीच्या केसमध्ये 30 सप्टेंबर लास्ट डेट असते, तिथून तुम्हाला 30 दिवसाचा कालावधी भेटतो. ठीक आहे, म्हणजे ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, संस्थेचं ऑडिट प्लस रिटर्न कंपनीच्या वेबसाईटवर भरायचं आहे.
कंपनीच्या वेबसाईटवर जर नाही भरलात तर एका फॉर्मला रोज डेली 100 रुपये दंड असतो. तुम्हाला 2 फॉर्म भरावे लागतात कंपनीच्या केसमध्ये. एक असतं AOC4, दुसरं असतं MGT7A, MGT7. तर AOC4 आणि MGT7 हे फॉर्म भरावेच लागतात. नाही भरला तर तुम्हाला पर डे 100 रुपये, एका फॉर्मला 100 रुपये म्हणजे 2 फॉर्मचे 200 रुपये पर डे दंड लागतो तुम्हाला. ट्रस्ट सोसायटीमध्ये लेट जरी झाला तरी काही हरकत नाही आहे. एक शपथपत्र देऊन माफीचा अर्ज तुम्ही करू शकतात आणि माफ केलं जातं. आणि नाहीच माफ केलं तर 500 रुपयाचा दंड लागतो तुम्हाला. 100, 200, 500पर्यंत लागतो दंड. पण इकडं तसं नाही आहे. कंपनीमध्ये तुम्हाला डेली 100 रुपयाचा दंड लागतो एका फॉर्मला. जर तुम्ही वेळेचं आणि कायद्याचं पालन करणार असाल तर कंपनीमध्ये नोंदणी करा. आणि लक्षात ठेवा की कंपनीचे कायदे कडक आहेत, खूप स्ट्रिक्ट आहेत. ठीक आहे. तर हे उद्दिष्ट डोळ्यासमोरच तुम्ही कंपनीमध्ये नोंदणी करा. पण जर तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑनलाईन पाहिजे असतील, इन्स्टंट पाहिजे असेल, ट्रान्सपरंट पाहिजे असतील तर तुम्ही कंपनीमध्ये जावा. कधीही सेक्शन 8 कंपनी बेटर आहे. पण तुमचं काम जर असं म्हणजे वेळखाऊ प्रोसेस आहे, तुमच्याकडे जर वेळेचा काही बंधन नसेल, वेळ भरपूर असेल आणि तुमची खर्च करण्याची जर कॅपॅसिटी नसेल, कारण ट्रस्ट सोसायटीमध्ये काय जास्त खर्च येत नाही कंप्लायन्सचा. वर्षाला 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो. पण सेक्शन 8 कंपनीमध्ये 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. त्याच्यामुळे जर काही पैशाचा अभाव असेल तर ट्रस्ट आणि सोसायटी केव्हाही बेटर आहे. आणि कंपनीमध्ये 8 ते 10 हजार पैसे खर्च करण्याची कॅपॅसिटी असेल दरवर्षी तर केव्हाही सेक्शन 8 कंपनी बेटर आहे. इन्स्टंट प्रोसेस आहे. जसं आजकालच्या पुणे मुंबई शहरामध्ये वेळेचा खूप अभाव असतो. आजकाल वेळ नाही आहे कोणाकडे. आणि इकडे कसं असतं, ट्रस्ट सोसायटीमध्ये लेंथी प्रोसेस आहे, ऑफलाईन प्रोसेस आहे, कोर्टासारखं तिथं काम चालतं, त्यामुळं वेळ जातो त्यात जास्त. ठीक आहे. आणि ही जुनी पद्धत झाली ट्रस्ट सोसायटीची. आजकाल मॉडर्न एरियामध्ये कंपनी कायद्यामध्ये लोक सेक्शन 8 कंपनी काढतात. मी सगळं तुम्हाला स्टार्टपासून एंडपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सगळ्या गोष्टीचे फायदे तोटे सांगितलेले आहेत. तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवडा. तुम्हाला ट्रस्ट काढायची आहे, सोसायटी काढायची आहे किंवा सेक्शन 8 कंपनी काढायची आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. काही क्वेरी असतील तर मला कळवा. मी ते सॉल्व करण्याचा प्रयत्न जरूर करेन. धन्यवाद.